तर हाय हॅलो सर्वांचे स्वागत आहे माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये. आणि मी हा व्हिडिओ कन्यापूजनसाठी ना गौरीला ड्रेस घ्यायला गेले होते आणि तिथं हा व्हिडिओ मी शूट केला आहे बरं का. आणि तिथं जास्त गाणी वगैरे चालू होते त्यामुळे मी तिथला आवाज बंद केला आणि तुम्हाला दाखवत होते की मी साड्या ड्रेस म्हणजे खूप छान छान होते इथं. आणि मी त्यातले 2 ड्रेस घेतलेत गौरीसाठी. ते पूर्ण ते बघा, हे पिवळावाला एक आणि अजून एक दुसरा चॉकलेटी आहे, तो पहिल्यांदा दाखवलेला म्हणजे कॉपी कलरमध्ये आहे. हा लास्टला दिला ना त्यांनी तो. तर ते मी 2 ड्रेस घेतले तिला आणि तो 2 ड्रेस घेऊन ना परत म्हणजे अजून दाखवले त्यांनी खूप सारे, पण ते 2च ड्रेस घेतले मी आणि एक टॉप घेतली होती. ते तुम्हाला समोर समजेलच मी ती टॉप परत कोणाला दिली काय नाही. तर व्हिडिओ कंटिन्यू करा प्लीज आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका अगर व्हिडिओ आवडला तर चला मग. आणि हे जरा घेऊन परत ना मी एक म्हणजे हे सगळी खरेदी केली आणि त्यानंतर ना की घरी जायला वेळ झाला होता भरपूर, म्हणून मी येता येताच तिथून ब्रेडचे पॅकेट वगैरे खरेदी केले आणि मस्त असं ब्रेडचं सँडविच बनवायला ना सामान सगळं घेऊन आली. पहिली बार बनवत होती आणि कोशिश पण छान केली, मी बनवलं, खूप सुंदर वाटलं. आणि त्या दिवशी जेवण नाही बनवलं तर ब्रेडचं मस्त असं पनीर चीज वगैरे टाकून ना मस्तपैकी म्हणजे हेल्दी काकडी वगैरे सगळं सिमला मिरची असं टाकून ना मस्त सँडविच बनवलं. छान आम्ही असं एन्जॉय केलं आणि खरं तर ना ते म्हणजे तो दिवस छान होता माझ्यासाठी तरी, कारण त्या दिवशी मी माझ्या मुलीसाठी कपडे तर आपण डेलीच घेतो, पण कन्यापूजनसाठी मी जी खरेदी केली ना ती मला खूप आवडली. आणि त्यानंतर दाजी शूट घेत होतं बरं का, थोडं बहुत इकडं तिकडं झालं असेल तर प्लीज समजून घ्या. आणि परत जी आता हसत हसत बोलणं चाललं होतं की हां बनवायला येत नाही आणि व्हिडिओमध्ये दाखवते की मी बनवते म्हणून, तर तुम्ही समजू शकता की मी कोशिश तर पूर्ण केलेली आहे आणि मला खूप छान वाटतं असं बनवायला, नवीन नवीन रेसिपी ट्राय करायला. तर तुम्हाला आवडतं का नाही नक्की सांगा. आणि बघा हे आम्ही पूर्णपणे सगळं व्यवस्थित मिक्सअप केलं. चीज गौरी खिसत होती आणि मी पनीर. तर खूप सुंदर असं आम्ही ते पूर्ण कोशिश केली आम्ही किसून एक छान असं पेस्ट बनवून घेतली ब्रेडमध्ये भरायला. आणि माझ्याकडे हिरव्या चटणीसाठी लाईट नव्हती मेन म्हणजे, तर मी हिरवी चटणी केली नव्हती, लाल टॅमॅटो सॉसमध्येच लावून ना तर त्याच्यावर मी हे सगळं जे आपण बनवलं आहे ना काकडी वगैरेचं सगळं ते मिक्सअप सगळं मी ब्रेडवरती भरून घेतलं आणि खूप छान असं बनवलं. परत अजून कमी पडलं, भैया घेऊन आला आणि त्यानंतर आम्ही परत आमच्यात जी घरमालकीण आहेत त्यांना आम्ही दिलं की टेस्ट करा. साधा सिंपलच बनवलं आहे पण कसं झालं आहे सगळ्यांची मिळून मिसळून माझं आणि गौरीचं चाललेलं की हे असं बनवायचं का तसं, म्हणजे काही लावायचं काही नाही लावायचं. तर चटणी नव्हती ना त्यामुळं प्रॉब्लेम होत होता. तर कोई बात नाही, ज्याला सॉस नाही आवडत त्यांना असं साधा बनवून दिलं, कारण दाजींना सॉस आवडत नाही त्यामुळे साधा बनवून दिलं त्यांना. आणि त्यानंतर जे आम्हाला सॉस वगैरे लावून आवडतं तर ते आम्ही सॉस लावूनच त्याच्यात ते पूर्ण मिक्सअप भरून ठेवलं होतं आणि छान लागलं बरं का, खूप मस्त असं. कारण विकतचं तर खातोच पण स्वतःच्या हाताने बनवलेलं असतं ना त्याची मजाच वेगळी असते. ते काहीही करा, सामान पूर्ण असू या फिर नसू, पण ती टेस्ट जे आहे ना ते आपल्या हाताने बनवलेले ते खूपच सुंदर असते ना, अप्रतिम असते. तर बघा मी लाल सॉस लावत आहे कारण आपल्याकडे टोमॅटो आणि हिरवी मिरचीचं असं ग्रेव्हीवालं चटणी नव्हती, कारण लाईट नव्हती, मी बारीक करू शकत नव्हते त्यामुळं. तर बघू शकता असं छान वाटलं. आणि त्यानंतर आम्ही आदल्या दिवशी जे बनवलेलं ब्रेड वगैरेचं सँडविच आणि दुसऱ्या दिवशी ना तर लास्ट अमावस्या होती आणि त्याच दिवशी लास्ट कन्यापूजन पण केलं आणि ओटी भरण पण केलं. ते तुम्ही बघू शकता आता पुढं आहे व्हिडिओमध्ये. आणि हा ब्लॉग माझा कसा वाटला नक्की सांगा बरं का, विसरू नका सांगायला. तर बघा आमच्या दोघींचं चाललं आहे, गौरी गरम गरम भाजून देत होते आणि मी मिक्स करून त्याला बटर वगैरे लावून देत होते.
आणि भैया कॅमेरा पुढे येत नव्हता, तो साईडला बसून सांगत होता की असं लाव, इतकं लाव, कमी गॅस करून भाज. त्याला जी तो खात राहतो ना बाहेरचं थोडंसं, तर त्यामुळं त्याला माहिती होतं की असं भाजायचं तसं. मी त्याला विचारत होते की हां सांग, आणि तो जेव्हा सांगतो ना तर खरंच मला खूप छान वाटतं, कारण तो जास्तीत जास्त असं आपलं म्हणजे काही शेअर करत नाही. तो ना शांतच असतो, जास्तीत जास्त असं काही सांगत नाही, विचारत नाही. तर आज ते सांगत होता आणि मला माहिती असेल तरी पण मी त्याला असं विचारायची की हां हो का, असं करू का. तर आम्ही दोघांनी बघा बाहेर बसून, लाईट नव्हती तर मला सांगितलं मी आधीच, तर बाहेर बसून आम्ही खात होतो आणि तुम्हीही खा असं म्हणत होते मी. पण ती थोडंसं देवळ असल्यामुळं पाठीमागं आरती वगैरे होते ना, तर त्याचा आवाज येत होता, त्यामुळे मी हा आवाज इथं बंद केला आहे. आणि आता आम्ही मस्तपैकी छतावरती बसून छान एन्जॉय करत होतो, खात होतो, थोड्या गप्पा मारत होतो. आणि छान वाटतं असं काहीतरी घरात नवीन बनवून एकमेकांशी बोलत करत, असं म्हणजे काहीतरी नवीन रेसिपी बनवून खाऊ शकतो आणि छान वाटतं एक दुसऱ्यांसंग बोलत करत आपण ह्या अशा रेसिपीची मजा घेऊ शकतो. आणि थोडं बहुत चुकत असेल बोललेलं तर सॉरी, समजून घ्या. आणि बघू शकता तर चाललं आहे आमचं. दाजी सांगत होतं की बघ असं करते तसं करते, म्हणजे असं नाही करायचं, हे घालायचं नव्हतं. त्यांना सॉस आवडत नाही आणि काहीतरी मध्ये सॉस गेलेला त्यांच्या, तर तो सॉस त्यांना आवडत नाही, त्यामुळे ते सांगत होते की मला सॉसवालं नको आहे. तर ती बघा माझी मजा उडवत होतं, कशी एकटी बनवून खायला लागली म्हणून. आणि चाललेलं आमचं हसत खेळत मस्त एकमेकांची गप्पा मारत एन्जॉय चाललेला खात. आणि बघू शकता किती सुंदर वाटतंय, वातावरण पण छान होतं, हलकी हलकी हवा होती. गरमी तर आहे, भरपूर गरमी आहे. उत्तर प्रदेशमध्ये भरपूर गरमी आहे. आणि बघू शकता आता भैया, माझी ओटी भरायची होती पण भैया म्हटला माझी पण भर, मी बसलो. म्हणजे तो मजा करत होता, असं कधी करत नाही, पण त्याचं जे असं करतो ना तर मला खूप आवडतं. तर मी त्याचा पण टीका वगैरे केला. आणि तो तयार होत नाही कारण त्याला अजिबात व्हिडिओमध्ये आवडत नाही, तर असंच गंमत म्हणून बसला होता. पण ते ना माझ्या घरमालकींच्या मुलीनं शूट केलं आणि तिनं म्हणली राहू दे, ही गौरी आहे, तयार होऊन बसली होती, भरपूर वेळ झाला होता, ह्यांना 12 वाजलेल्यावर काय यायला. आणि ही आहे आमच्या घरमालकीनीची मुलगी. नातं कोणतंही असो, मानलेलं असो या जीवाभावाचा असो, पण आपण मुलगी म्हणतो तिला, तर तिलाही मी कन्यापूजनचंही केलं, म्हणजे टीका वगैरे केला. आणि अक्षरशः मी माझ्या पसंतीनं आणलेला होता तो टॉप तिला पण दिला, कारण मुलीच असतात. आणि तुम्हाला कसं वाटतंय बघा हे कन्यापूजन. परत म्हणजे छान वाटलं, ती हसत खेळत असते आणि एक आपली फॅमिली आहे काय नाही का, कारण आपण बाहेर राहतो आणि जिथं आपण राहतो तीच आपली फॅमिली होते नाही का. कारण त्यांच्याशी मिळून मिसळून राहणं, हसी मजाक सगळं म्हणजे त्यांच्याबरोबरच. आपण आपल्या फॅमिलीपासून खूप दूर आहे, कारण आपली सगळी महाराष्ट्रामध्ये आहेत, आपली सासरची लोकं, माहेरची, ती सगळं. पण इकडं आम्ही इथं राहून जी माणसं जोडली आणि आपली म्हणजे एक नाती तयार केलेत ना, ती मला असं वाटतं की अशीच जपत राहिली पाहिजेत. आणि मीही गोड राहायचा प्रयत्न करत असते. तर चला बाय.